मित्रांनो, आज आपण आलेलो आहे भाग्यनगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आणि येथे मैदान भरते 25 एप्रिल 2026ला ओपनचा पण थरार आहे आणि आदतचाही थरार आहे. कसं कसं नियोजन केलंय त्यांनी आणि कशानिमित्त मैदान भरवलेलं आहे त्यांना सगळं विचारूया. आता मैदान कशानिमित्त भरवलेत आणि तुम्ही एक वेगळं काहीतरी केले, ओपनचं वेगळं मैदान आणि आदतचं वेगळं मैदान एकाच दिवशी दोन्ही. आपल्या एकूण भाग्यनगर मौजे भाग्यनगर तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी दिनांक 25/4/2026 रोजी ओपनचं वेगळं मैदान आहे आणि आदतचं वेगळं मैदान. ओपनला फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल, आदतला फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल हे तीन फायनल आहेत. आणि श्रीनाथ, खंडोबा, वडजाई आणि साजाबाई ह्या 4 देवांच्या यात्रेनिमित्त भव्य असं जंगी 12व्या वर्षातलं 12वं पर्व या ठिकाणी मैदान होणार आहे. आणि ही परंपरा आहे, भाग्यनगर गावची परंपरा, पहिल्यापासून जुनी परंपरा. आपण मिनिटावर गाड्या सोडत होतो, त्याच गाड्या आपण आता फायनलच्या स्वरूपात सोडायला लागलो. संघटनेच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे. आणि इथे जमलेले सर्व वरिष्ठ हे ग्रामस्थ आहेत, डेप्युटी सरपंच आहेत, संजय इंगळे, आप्पासाहेब चेअरमन आहेत, दिलीप बापू जगताप अध्यक्ष आहेत कमिटीचे, मी स्वतः शंकर काटकर उपाध्यक्ष आहे आणि इतर सर्व मित्रमंडळी आहेत. अजित शेठ मद्रासहून या मुलाखतीसाठी इथं हजर झालेले आहेत. तरी या सर्वांचं आणि तुमचं KG बैलप्रेमी यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी भरपूर अशा बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा. आणि हे परंपरेचं मैदान आपली कुठलीही गालबोट आतापर्यंत लागलेलं नाही आणि लागणार नाही. आणि आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून हे मैदान पार पाडतोय आणि ह्या मैदानाला कुठलीही अडचण येणार नाही. सर्व बैलगाडी मालकांनी उत्स्फूर्तपणे साथ द्यावी आणि आपलं हे मैदान जोरदारपणे पार करावं अशी इच्छा व्यक्त करतो. बरं, आता बक्षिसाचं स्वरूप कोण सांगणार आहे? कसे कसे बक्षीस आहेत? ओपनला बक्षीस आहे, प्रथम बक्षीस आहे 75,000 रुपये, द्वितीय बक्षीस आहे 51,000 रुपये, तृतीय बक्षीस आहे 41,000 रुपये, चतुर्थ बक्षीस आहे 31,000 रुपये, पंचम बक्षीस आहे 21,000 रुपये आणि 6वं बक्षीस आहे 15,000 रुपये. त्याचबरोबर क्वार्टर फायनलसाठी 2,000 रुपये प्रत्येकी आपण दिले जाणार आहे. आणि मेगा फायनलसाठी प्रत्येकी 1,000 रुपये हे ओपनचं बक्षीस आहे. त्याचबरोबर आदतमध्ये प्रथम बक्षीस आहे 51,000 रुपये, द्वितीय बक्षीस आहे 41,000 रुपये, 31,000 रुपये, तृतीय बक्षीस आहे 21,000 रुपये, चतुर्थ बक्षीस आहे 15,000 रुपये आणि पंचम बक्षीस आहे 10,000 रुपये आणि 6वं बक्षीस आहे 7,500 रुपये. त्याचबरोबर मेगा फायनल आपण प्रत्येकी 2,000 रुपये देणार आहे. क्वार्टर फायनल साठी प्रत्येकी 1,000 रुपये देणार आहे. आणि सेमीला 4 नंबर उतरणाऱ्या गाडीसाठी आपण 500 रुपये त्यांना मानधन देऊन आपण सत्कार करणार आहे. बरं, आता बक्षिसं ठेवलेत, पण नियम कसं असणार आहेत? आता काय होते माहिती आहे का, मैदान भरले की सामने भरपूर, गटाला सामना झाल्यावर काय नियम आहे? गटाला सामना झाला तर संघटनेच्या माध्यमातून आम्ही सुनील मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित असणार आहेत, तुषार माने पैलवान या ठिकाणी उपस्थित असणार आहेत, आमच्या गारडेगावचे अध्यक्ष, खानापूर तालुक्या संघटनेचे अध्यक्ष विवेक बाबर या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर विविध पदाधिकारी या ठिकाणी आम्ही त्यांना आयोजन कमिटीला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि जर सामना झाला तर त्या माध्यमातून किंवा आमच्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून जो काही निर्णय घेतला जाईल, 2 गाड्या एकत्र आल्या तर समजा घासाघासी झाल्या, त्यांना पुढे चाल देता येते का बघणार, नसेल तर त्याच्यावर मग त्यांचे सहमत करून आपण ते नियोजन करणार. बरं, आता बक्षिसाचं स्वरूप सांगितलं किंवा कशानिमित्त भरलंय तेही सांगितलं. फाटीचे लांबी, रुंदी, पल्ला, पुढे उभं राहायला जागा किंवा पाठीमागं किती गट उभं राहायला जागा, सगळी माहिती द्या. पाठीमाग कमीत कमी 10 गट बसतील अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे. कॅनल पासून मोकळी जागा आहे. पुढं आपण 820 ते 850 फूट एवढाच पल्ला ठेवलेला आहे, कारण आदतचं मैदान आहे आणि ओपनचं बी आहे. तर आदत वासरांसाठी पल्ला आणि पल्ला हा उराडीच आहे, असं कुठली अडचण येणार नाही. आणि पुढं मैदान तर आपलं स्वतःचं वैयक्तिक क्षेत्र आहे, त्याच्यात गेली तर कुठलीही मालकांच्या आजूबाजूला तक्रार होणार नाही. इथं पाणी प्यायची सोय आहे, झाडी जवळ आहेत, लोकांना बैलगाडी यायला कारखान्यापासून किंवा गारडीपासून इकडून सायशिंगे, बेंडवडे ह्या साईडनं
चारी बाजूने डांबरी रस्ते आहेत आणि हे गाव सदन आहे मध्येच आपण पट्टी केलेली आहे आणि परंपरेने ही पट्टी चालत आली. बरं फाटीची लांबी रुंदी किती आहे? लांबी 820 फूट आहे, रुंदी कमीत कमी 10 फूट आहे. जरा जास्त वाटते 10 फुटापेक्षा. 14 फुटापर्यंत आहे. तर त्यांनी सांगितले मित्रांनो सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की बाबा कसं कसं मैदान होईल, काय काय गोष्टी होतील. आता सगळी सोय म्हणजे पाण्याची वगैरे सगळ्या सोयी केल्या आहेत तुम्ही? हो, सगळ्या सोय केली. तिथं आपली स्वतःची वैयक्तिक पाण्याची टाकी आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी झाडे बसायची सोय आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे इथं पाईपलाईन आलेली आहेत. आपण पाण्याचे टँकर सुद्धा सांगितले. बरं सकाळी किती वाजता मैदान चालू होणार आहे आणि उजेडा सकट फायनल होणार का? हा, बरोबर सकाळी 8:30 वाजता बरोबर पहिला फेरा या ठिकाणी पळणार आहे आणि आपण परंपरेने कायम 6 वाजता मैदान संपवतोय. त्याचबरोबर या वर्षी आपण ते मैदान संपवायचं आहे आणि सूर्याच्या साक्षीनं आपल्याला मैदान पूर्ण करायचं आहे. अजून काय बैलगाडी मालक काय होते माहिती आहे का, पुढं भरपूर अडचणी येतात निकालाला, प्रेक्षकांची मध्ये येतात निकाल अडथळा येतो, त्यासाठी काय उपाययोजना केली? प्रेक्षकांना आपण बाजूला करणार आहे. इकडे 2 कॅमेरे आहेत, खाली 1 कॅमेरा आहे, ड्रोन कॅमेरा आहेत आणि त्यातनं आपल्याला बॉन्सर सुद्धा आहेत आणि आपण पोलीस स्टेशनची अधिकारी या ठिकाणी हजर राहणार आहेत. आपण रेसर परमिशन घेतलेलं आहे, त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही आणि तशी काही कुठलीही लोकांची आतापर्यंत अडचण झालेली नाही, आताही होणार नाही या मैदानावर. बॅरिकेड किती फुटावं लावलंय? बॅरिकेड आपण 100 फुटावर दोन्ही बाजूनी 100 फुटावर बॅरिकेड लावलेला आहे. आणि आता फाटीच्या एरियात किंवा साईडला मागं पुढं काय नदी किंवा विहीर किंवा कॅनॉल असं काय अडचण आहे का? कॅनल आहे पण इथून लय लांब आहे, कारण ते येणारे जे बैलगाडी मालक आहेत त्या सर्वांना पहिल्यापासून माहित आहे आणि आतापर्यंत कुठे काय अडचण नाही. पण कॅनल आपल्यापासून जवळजवळ 1000 फुटातनं वर आहे, पलीकडे लांब आहे, आडव्या बाजूला उलट बाजूला, त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही. आणि इकडे विहीर काय जवळ नाही आणि तसं जरी कुठे असलं एखादं विहीर तर आपण ट्रेलर लावून ठेवलेली आहे. काय अडचण नाही. बैलगाडा मालकांनी काय आव्हान करायचं? बैलगाडा मालकांना आव्हान एवढंच आमचं यात्रा कमिटीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, की आपण जास्तीत जास्त सहभाग घेऊन या ठिकाणी ऑनलाईन गाड्या नोंद करून आपण आपली बैल पळवावीत आणि आपल्याला गोला झालाच पाहिजे. इथं 3-3, 6-6 बक्षीस आहेत, ओपनला 18 बक्षीस आहेत आणि आदतला 24 बक्षीस आहेत. तर जवळजवळ 24 आणि 18 असं आपण धरलं तर सरासरी 45 बैलगाडी मालकांना यात गुलाल मिळणार आहे आणि त्यांचा फायदा या ठिकाणी होणार आहे. समजा 400 बैलगाड्या झाल्या तर एक 10% लोकांना त्याची मदत होणार आहे. तर मित्रांनो मैदान भरवले त्यांनी आणि ओपन आणि आदतचा थरार आहे. सगळ्यांनी मैदानाचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर नोंद करा, कारण काय होतंय शेवटच्या दिवशी नोंद जास्त होती, असं करू नका कारण त्यांना अडचण येते. आपण ओपनला 799 प्रवेश फी ठेवलेली आहे, म्हणजे 800 रुपये आहे. 800 ठेवता येत नाही म्हणून आपण 799 केले बॅनर वरती आणि आदतला 600 रुपये आहे. ही अशी प्रवेश फी ठेवलेली आहे. अजून दुसरं काय कोण 4 शब्द बोलणार आहे का? बोला नाही काय बैल तुम्ही घेतलेली सांगा, आपण एवढं झाली की यात्रेत घेतली असं बोला. काय सांगचाल बैलगाडा मालकास? जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि यात्रा कमिटीला सहयोग करा. मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टी चांगल्या प्रतीनं होणार आहेत, मैदान चांगल्या रीतीने करणार आहेत, कारण जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. सगळ्यांनी या मैदानाचा लाभ घ्या.